एका गरीब भक्ताचं आयुष्य दुःखाने व्यापलेलं होतं. शरीर आजारी, संसार उद्ध्वस्त आणि मन निराशेच्या गर्तेत. त्याला वाटलं आता माझ्यासाठी काहीच उरलं नाही. पण भक्ताच्या डोळ्यात अजूनही एक आशा होती. तो धडपडत स्वामी समर्थांच्या चरणी पोहोचला आणि मग घडलं असं काही ज्याने संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. स्वामी समर्थांनी त्याच्या डोक्यावर फक्त एक हात ठेवला, पण त्या एका स्पर्शानं आजारी शरीर बळकट झालं, निराश मन उजळलं आणि भक्ताच्या आयुष्यात नवा सूर्य उगवला. ही कथा ऐकल्यावर तुम्हाला समजेल, स्वामी समर्थांचा हात डोक्यावर असेल तर कोणतीही अडचण टिकून राहू शकत नाही. अक्कलकोटमध्ये एक शेतकरी राहत होता. तो गरीब होता पण मेहनती होता. मात्र अचानक त्याला गंभीर रोग झाला. हळूहळू शरीर क्षीण होऊ लागलं, हातपाय शक्तिहीन झाले आणि तो अंथरुणावर पडून राहू लागला. घरात बायको आणि लेकरं हवालदिल झाली. गावकऱ्यांनी सांगितलं, अरे अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांकडे जा, ते तुला नवं जीवन देतील. पण तो म्हणायचा, माझ्या पायात ताकद नाही, मी तिथं कसा जाणार. शेवटी भक्तीच्या जोरावर तो कसाबसा मठापर्यंत पोहोचला. डोळ्यात पाणी, मनात वेदना आणि ओठांवर फक्त एकच शब्द, स्वामी मला वाचवा. तो स्वामींच्या चरणी कोसळला. लोकांनी त्याला बाजूला बसवलं. स्वामी समर्थांनी त्याच्याकडं पाहिलं. त्याच्या डोळ्यात करुणा होती, चेहऱ्यावर गूढ हास्य होतं. स्वामी समर्थ शांतपणे पुढे आले आणि फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणभर सगळं स्थिर झालं. भक्ताच्या अंगात रोमांच उभे राहिले. त्याला जाणवलं जणू कुठेतरी अद्भुत शक्ती त्याच्या शरीरात प्रवाहित झाली आहे. ज्या पायांनी त्याला चालवलं नव्हतं ते पाय उभे राहिले. तो थरथरत उभा राहिला आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. गावकऱ्यांनी हा चमत्कार पाहिला आणि टाळ्यांचा गडगडाट झाला. लोकांनी आनंदाने ओरडून जयघोष केला, जय जय रघुवीर समर्थ. भक्ताच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहू लागले. त्याने हात जोडले आणि म्हणाला, स्वामी तुम्ही मला नवं आयुष्य दिलंत. आजपासून माझं आयुष्य तुमच्या सेवेत अर्पण आहे. त्या दिवसानंतर तो शेतकरी पुन्हा निरोगी झाला. त्याच्या आयुष्यात नवी उमेद आली आणि तो आयुष्यभर स्वामी समर्थांची भक्ती आणि सेवा करत राहिला. मित्रांनो, स्वामी समर्थांचा हात जर भक्ताच्या डोक्यावर असेल तर कोणतीही व्याधी, कोणतंही दुःख, कोणतंही संकट टिकून राहू शकत नाही. त्यांच्या कृपेने निराशालाही आशा मिळते आणि मृतप्राय जीवनालाही नवा उत्साह मिळतो. जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शली असेल तर अजून अशा भक्तिपूर्ण आणि चमत्कारी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.